अधिवेशनाचा हा तिसरा दिवस आहे. काय वाटतंय नागपुरातले किती मुद्दे इथे मांडणार आहेत आपण आणि आपला काय एजेंडा आहे? नाही, आमच्या नागपुरात मी जेवढे लक्षवेधी टाकला प्रश्न टाकले, आज 3 प्रश्न लागले, अजून मी बॅलेट पाहिलं नाही. तर जेवढ्या जनतेच्या हिताचे आणि महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न आहे ते आपण टाकतो आणि त्या संदर्भात आज 3 क्वेश्चन लागलेले आहे. परंतु 10वा आहे 16वा आहे ते याच्यावर येतील याचा विश्वास नाही. परंतु ज्या पद्धतीनं मी काल हलाला टाकला त्याच पद्धतीनं मी उद्या एक वेगळा विषय टाकणार आहे आणि मग एक समाजात ज्या गोष्टी घडू नये आणि त्या घडून राहिल्या त्या संदर्भात मी आवाज उचलणार आहे. काल आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं, महायुतीवर निशाणा साधला होता की विकासाच्या नावावर विनाश होत आहे. यावर तुमचं काय मत? त्यांनी कुठले उद्योग केले? 2.5 वर्षात काय केलं त्यांनी? काही एक काम दाखवून द्या त्यांचं, काही त्यांनी हे केलं. पेंग्विन आणण्याशिवाय काय केलं नाही. त्याच्यामुळे ते पेंग्विनमध्ये खुश राहावं त्यांनी आणि फालतूचा उद्योग त्यांनी करू नये. कारण ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टी आता महायुतीने सगळं हे केलं. तर तुम्ही तर युतीत होते ना, तेव्हा चांगलं होतं. आज तुम्ही त्या युतीत आहे, तुम्ही किती दिवस हाऊस चालवणं, किती काय केलं सगळ्यांना माहीत आहे. फालतू यांच्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही. मालेगाव प्रकरणी अद्यापही यज्ञा नावाच्या 3 वर्षाच्या चिमुरडीला अद्यापही न्याय मिळालेला नाहीये. पर काय म्हणजे वाट काय आहे सरकारला? कारण आरोपी अजूनही पोलीस कोठडीमध्ये आहे पण आतापर्यंत त्याला काहीही शिक्षा मिळालेली नाही. तर कुठली वाट बघत आहे? नाही, आपले कायद्याची काही प्रोसेस असते. आता त्या प्रोसेसनुसार अटक झाली त्याच्यावर जे कारवाई व्हायची ते होईल. परंतु माझी मागणी आहे का बा हे पोस्कोची केस आहे, छोट्या मुलींवर रेप करणं. मला अशा लोकांना फाशी द्यायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात त्याचे हा विषय घेऊन महिनाभरात हा विषय निकालात लावून आणि भर चौकात त्या लोकांना फाशी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, सर, प्रदीप मिश्रांचं यावर्षी आगमन होऊ शकतं का किंवा पुढील वर्षी आगमन होऊ शकतं का? कारण प्रदीप मिश्रांचं जर तुम्ही आयोजन करता त्यावर प्रत्येकांचं लक्ष आहे. नाही, मी कुठलंही म्हणजे असं काही एकाचंच आयोजन करावं असा विषय नाही. जसं मी 2018मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य आणलं, नंतर आता ते प्रदीप मिश्रांचं आणलं. वेगवेगळ्या जे डोक्यात चांगलं असेल, जे लोकांना अपील होईल असे विषय मी समाजासमोर. तर आपल्यासोबत मोहन मते हे उपस्थित होते आणि त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीचे काही मतं आपल्या पुढे मांडलेले आहेत. बघूयात या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील किती प्रश्न मोकळे होणार आहेत. कॅमेरा पर्सन विशाल सोबत मी अमृता, सिटी न्यूज.